सो आयज आमी आनी नवे फॉर्मुला शिकूया बेस प्रॉब्लम करूया आता हे सगळे फॉर्मुला शिकपाक जाय कितले फॉर्मुला लेसनात सपाटला फॉर्मुलाचेर फॉर्मुला पण पहिले फॉर्मुला तितले न्यू ना जे आमी फाटी शिकलेले पळय तेच हा फॉर्मुला फक्त रिवर्स करेला पहिले आमी फॉर्मुला कितें शिकलेले हो शिकलेलो पळय a + b द होल स्क्वेअर हा याचा आन्सर किती असतले a स्क्वेअर प्लस b स्क्वेअर आता तोच फॉर्मुला आहे आता या पहिले बरेला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर हा आन्सर म्हटले a प्लस b द होल स्क्वेअर एका म्हणता फॅक्टरायझेशन जे आम्ही ते करताले ते आम्ही ब्रॅकेट ओपन करून जे आन्सर बरयता तेका म्हणता एक्सपान्शन ब्रॅकेट हायन ओपन केले एक्सपांड केले तेका म्हणता एक्सपान्शन प्रॉब्लेम बेले जाव परते करतलो पळय आता हे दिल्ले आसतले तुझ्यान म्हाका आता हे हाडचे पडटले एका म्हणता फॅक्टरायझेशन जावजे करतलो ते सो एका म्हणटलो एक्सपान्शन दिस टू दिस आणि हांवें परतो येता तेका कितें म्हणटलो फ्रॉम दिस टू दिस एका म्हणटा फॅक्टरायझेशन प्रॉब्लेम फॅक्टराइज असं क्वेश्चन येऊ शकता असं मी डायरेक्ट प्रॉब्लेम करूया फॉर्मुलास कॉपी केले तो स्टार्टिंग फॉर्मुला तेच पळय a + b द होल स्क्वेअर हाऊ शिकला मी a - b द होल स्क्वेअर a + b a - b a स्क्वेअर - b स्क्वेअर हाऊ शिकला हा फॉर्मुला सांगता मी हा फॉर्मुला पळय हा मात्र एक डिफरंट आहे दोन याद करचे पडटले a³ + b³ किती असले हे फॅक्टर a + b a स्क्वेअर - ab + b स्क्वेअर हे दोन्ही मातशे रिलेटेड आसा a³ - b³ असताना हांगा मायनस आहे स्टार्टिंग थंय प्लस येते तेन्ना हांगा प्लस असताना स्टार्टिंग त्या ब्रॅकेटात प्लस आणि थंय मायनस जाता सेकंड ब्रॅकेटात ना मायनस आहे ना फर्स्ट ब्रॅकेटात मायनस असतली प्लस असतली किती दिसा थोडी फॉर्मुला मातशे रिलेटेड आहा हो फॉर्मुला मी शिकला हो खंयचो सांग फॉर्मुला a स्क्वेअर या a + b + c द होल स्क्वेअर करताले बाय याचा आन्सर असताले a स्क्वेअर + b स्क्वेअर + c स्क्वेअर इज इक्वल टू 2ab + 2bc + 2ac होय एक्चुअली a + b + c द होल स्क्वेअर म्हणतात a + b + c * a + b + c स्क्वेअर रूट आम्ही तोच नंबर परत मल्टिप्लाय करता तो सेम देतो मी सो हे फॉर्मुलास कॉपी केले रेडी प्रॉब्लेम करूया पहिले एक्सप्लेन करता सो आता हो पॉलिनोमियल दिला हां सो आता खंयची आयडेंटिटी यूज करूया आता जे फॉर्मुला केले a क्यूब प्लस क्यूब ना काय स्क्वेअर रूट असा तो स्क्वेअर a plus b plus c bracket ना 3 स्क्वेअर ना पै हां पै खंयचा फॉर्मुला आहे काय a स्क्वेअर पया हो बरोयता कसा बरोयता सांग 9x² बरोयता 3x करेक्ट सो स्क्वेअर 3x² कधी तर किती असते 3² 9 जातो आणि x² जातो करेक्ट आणि y किती बरोयता y चा स्क्वेअर सो हांगा a² आणि b² तर हे म्हणजे होया 2ab जाताले जातले 2 * 3x * y अब त्याने मल्टिप्लाय केले 2 * 3 6 x * y xy सो ते खंयच्या फॉर्मान आसा पळय खंयच्या फॉर्मान आसा दिस इज a² दिस इज 2ab दिस इज b² हे फॅक्टर्स किती आसले a plus b square करेक्ट म्हटल्यार आता a च्या जाग्यार हा 3x b च्या जाग्यार किती हा y त्याचा स्क्वेअर झालं हे आन्सर नाही केलं स्क्वेअर 3 चा स्क्वेअर ना तर माझ्या स्क्वेअर्स किती पार्ट स्क्वेअर्स आता तुम्हाला याद असा 20 तो मातशी इजी पडटली आयडेंटिफाय करप प्रॉब्लेम या टाइपाचे क्वेश्चन कॉपी झालं नाही करूया सॉल्व हांव खंयचो फॉर्मुला अप्लाय करूया पळय a square minus 4ab plus b square करेक्ट सो हांव कितें बरयतलो 4y² कोणाचो स्क्वेअर बरयता 2² इज 4 आणि y चा y² जाता 2y द होल स्क्वेअर जातले मायनस पहिले या बरयता 1 कोणाचो स्क्वेअर 1 चा स्क्वेअर न्हू 1 स्क्वेअर इज 1 सो किती जातले मध्ये 2 * a 2y * b पळय ब्रॅकेट ओपन केल्यार हो स्टेप येता 2 * 2 4 येता मायनस साइन आणि y असा y इक्वल y असा सो येता नेक्स्ट स्टेप सो ही पहिली आयडेंटिटी की a² - 2ab + b² याचा आन्सर किती असता a - b द होल स्क्वेअर करेक्ट दिस इज a² - 2ab + b² नो याचा आन्सर किती असता a - b द होल स्क्वेअर सो आता हांगा किती असता इन दिस केस a म्हणल्यार 2y असा b म्हणल्यार 1 असा आणि मायनस साइन द होल
कळ्ळें प्रॉब्लम कितें डाउट आसा ओके तुमका अंडरस्टँड जाता प्रॉब्लम जाता फॉर्मुला सायडीक बरें मदीं करूं नाका हां सायडीक बरें सायडीक सायडीक बरें खंयचो फॉर्मुला यूज केला मे बी शिकताना तुका मे बी याद आसचें ना खंयचो फॉर्मुला एप्लाय केल्लो सायडीक बरें फॉर्मुला खंयचो आमी एप्लाय केला तो सॉल्व करूया हांगा खंयचो फॉर्मुला एप्लाय जातलो एनी गॅस गॅस दोन स्क्वेअर आहा A square minus B square. करेक्ट सो ह्या फॉर्मुला येता x x चा स्क्वेअर आहे तो कसो करूं येता y 100 कोणाचो स्क्वेअर खंयच्या नंबराचो 10. 10 y upon 10 the whole square होल स्क्वेअर y को लागतो 10 को लागतो y स्क्वेअर upon 100 जातलो ब्रॅकेट ओपन करीत जाय सो काय ते खंयच्या फॉर्मान आसा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर आसा हेजा आन्सर कितें फॅक्टर्स कितें आता a plus b b minus b so in this case answer कितें जातले a म्हटल्यार कितें आहा आता a म्हटल्यार x y आणि b म्हटल्यार y upon 10 आसा so a plus b bracket a minus b x minus y upon 10 10 100 कोणाचो स्क्वेअर 10 चा स्क्वेअर न्हू सो हे ब्रॅकेट हायेन ओपन केले 10 स्क्वेअर जाल्यार वयलो स्टेप येतलो हो स्क्वेअर y को लागतो 10 को लागतो y स्क्वेअर येतले आणि 10 स्क्वेअर 100 येतले तो परतो वचा फॉर्म्युला अप्लाय करू जाल्यार म्हाका वयलो स्टेप येतलो बेसिकली ते उलटा एकामेकाचे एक्सपान्शन आणि फॅक्टरायझेशन एक्सपान्शन म्हटल्यार ब्रॅकेट ओपन करता फॅक्टरायझेशन म्हटल्यार आमी ब्रॅकेटान हाडटा आय हॅव रिटन दिस इन द मल्टिपल्स ऑफ दिस टू म्हटल्यार फॅक्टरायझेशन कॉपी करें फॉर्मुला साइड पर अप्लाई करा तो तुमका अंडरस्टैंड जावपाक बरें पडटा सो आयडेंटिफाय कशी करप पळय प्रॉब्लेम सी दोन स्क्वेअर आसा मदी मायनस साइन आसा सो फॉर्मुला लागतलो a स्क्वेअर मायनस b स्क्वेअर दोन नंबरांक स्क्वेअर आसा आणि मदी मायनस साइन आसा हां उदे पयलीच्या प्रॉब्लेम्सान कितें आसले दोन स्क्वेअर आसले आणि मदी आनी एक टर्म आसतालो तो फॉर्मुला a स्क्वेअर प्लस 2ab प्लस b स्क्वेअर तो फॉर्मुला कॉपी कॉपी कर क्वेश्चन कोणता फॉर्मुला अप्लाय करूया आणि गॅस A plus B 2a square plus b. करेक्ट तीन स्क्वेअर आहा पळय तीन नंबरांक स्क्वेअर आसा a plus b plus c द होल स्क्वेअर तो फॉर्मुला यूज जातलो हां बट पळय आनी ट्विस्ट आसा हांगा प्लस मायनस साइन मातशें केअरफुल दिवपाक जाय हां सो कोणाचो स्क्वेअर बरयता सांग 4 कोणाचो स्क्वेअर 2 चो स्क्वेअर 2x तो होल स्क्वेअर जातले हां तर हांव साइन दिवना पळय पण नेगेटिव्ह नंबराची साइन स्क्वेअर केल्यार पॉझिटिव्ह जातले न्हू सो हांव प्लस 2 येतले का मायनस 2 येतले कशें कळटले माइनस 2x करायचो तर आन्सर 4x येतच जातले माइनस 2 into माइनस 2 प्लस 4 येतले आन्सर म्हाका साइन खबर ना तेन्ना हांव दिना की मागीर फुडें पळोवया साइन कशी येतली साइन म्हाका इंटिग्रलान मेळटली कितें दिवपाची सद्या हांव जस्ट बरयता 9 कोणाचो स्क्वेअर 3 y द होल स्क्वेअर आणि हो 4 आचो स्क्वेअर 4z द होल स्क्वेअर सो कितें आसतलो टर्म 2ab आसपाक जाय 2ab जातलो 2 into 2 4 4 into 3 12 12xy जाता सो हो जातलो 2 ब्रॅकेट 2x प्लस into 3y 2ab 2 into 2 4 4 into 3 12 and x into y xy दोन प्लस साइन आसा सो हे प्लस आसता आता नेक्स्ट प्लस 2bc आसपाक जाय yz 2bc हांव बरयता 2 ब्रॅकेट 3y ब्रॅकेट 4z पण हांगा मायनस साइन आसा पळय हांवें y पॉझिटिव्ह घेतला सो हांव कितें साइन दितलो ते मायनस साइन येतली आन्सराक मल्टिप्लाय करून हांव मायनस सपोज घेयता
जाल्यार पळय कितें आसलें आन्सर ते 2 into 3 6 6 into -4 -24 सो आता झेडा वापरून मायनस साइन दी जाल्यार म्हाका -24 येतले आन्सर न्हू आणि y z म्हणजे पयले स्टेप करेक्ट आसतलो सो म्हाका झेडाक मायनस दिवची पडटली नेक्स्ट स्टेपाक पळोवया तशें जातलें जाल्यार +2 सगळं बरयता 2 into 2ab plus 2bc plus 2ac 2 into a हा 2x आणि c कितलो आसा -4 जाय आणि घेतलो तो हांगा हो मल्टिप्लाय केला काय स्टेप येवपाक जाय 2 into 2 4 4 into -4 -16 आणि x येता सो c हा तो मायनस असलो कळ्ळें कशी साइन दिली हांवें ती ओके सो कितें जातलें सांग पळयता फायनल स्टेप a कळ्ळो म्हाका a is 2x plus b कितलो 3y आणि c कितलो असलो -4z असलो the whole square or you can write same bracket again अशें factorize करता multiples of 2 अशें बरें आन्सर 3y -4z same bracket परत करूया या आन्सर कॉपी ओके सो हे करूया फायनल हांव खंयचो फॉर्म्युला अप्लाय जातलो तर cos 3 स्क्वेअर असा कशें जातलें तें पळया मातशें तरी हां आतां मातशें कन्फ्युजन आहा पळय कशें आहा पळय 2 कोणाचो स्क्वेअर जाता बट करूंक मेळटा म्हाका सांग √2 चो स्क्वेअर जातलो √2 चो स्क्वेअर कितें √2 चो स्क्वेअर नंबर सिस्टम शिकताना एक्सेप्ट केले रुटाचे स्क्वेअर कशें जाता करेक्ट 2 कशें जाता सांगना स्क्वेअर रुटार सेम नंबर परत मल्टिप्लाय करता √2 into √2 सो हे रुटांचे नंबर भितर मल्टिप्लाय करूं येता सो हे 2 into 2 जातले 4 येतले आणि √4 म्हटल्यारच 2 बट यू सिंपली रिमेंबर तुम्ही सिंपल कशें रिमेंबर करूं येता जेन्ना रुटाचो नंबर स्क्वेअर करता येना रूट आनी स्क्वेअर कॅन्सल जाता नंबरच उरता आन्सर सो 2 सो हे बरोवंक मेळटा पळय इन टर्म्स अशें बरोवं येता 2 स्क्वेअर म्हटल्यारच √2x द होल स्क्वेअर अशें बरोवं येता जो रुटाक स्क्वेअर जाय जाल्यार रूट आनी स्क्वेअर कॅन्सल जावन 2 उरतले आन्सर और डायरेक्टली आसा y स्क्वेअर प्लस आता 8 कोणाचो स्क्वेअर जाता बट तो असो बरोवंक मेळटलो कसो सांग 8 आनी फॅक्टर्स काड फॅक्टर्स कितें येतले 2 4 जार 8 2 2 जार 4 2 1 जार 2 सो 8 असो बरोवं येता 2 into 2 into 2 सपोज हांव रूट घालीत तर पेयर्स जाता ते नंबर भायर येतले 2 आनी 2 चो एक पेयर जाता तर 2 भायर येतलो उरलो कितें एक 2 उरलो तो रूट हांव रुटान घालतलो सो रूट ऑफ 8 म्हटल्यार 2 √2 अशें बरोवं येता कळ्ळो रूट 8 कसो बरयला हांवें तो 2 √2 बरयलो म्हणजे पेयर्स जाता नंबर भायर भायर येतलो एज अ सिंगल नंबर हे 2 आनी 1 करून भायर काडलो तर एक √2 रुटानच उरतलो सो रूट 8 म्हटल्यार 2 √2 सो हांव अशें बरयतलो 2 √2 आणि तो z होल स्क्वेअर हे स्टेप कळ्ळें a मेळ्ळो म्हाका b मेळ्ळो c मेळ्ळो तेजी साइन पळोवपाक जाय साइन कितें जातली ती साइन म्हाका फुडें करतली नेक्स्ट स्टेप करता सो बरयता हांव कितें जातलें तें x y आसा 2ab जातलो प्लस 2 into a कितलो आसा √2x into b y बट हांव मायनस साइन येयला पळय सो हेका मे बी मायनस साइन घालची पडटली म्हाका नाल्यार म्हाका मायनस साइनचं कशें येतलें हांगा मल्टिप्लाय करून 2 √2 xy 2 √2 xy आणि मायनस साइन दी सो हेका मायनस साइन येयली एक कळ्ळें म्हाका हेका मायनस साइन आसा तर फुडें टर्म्स पळोवया प्लस सकयल बरयता 2 bc म्हटल्यार 2 into this into this 2 into y into 2 √2 this z ते मल्टिप्लाय करता फुडें आन्सर कितले येता 2 into 2 4 √2 असा नंबर yz असा नंबर प्लस साइन सो सगळे प्लसच आसा ओके करेक्ट आसा नेक्स्ट प्लस 2ac 2 into c आणि ओके हो a किती आसा 2ac नो 2 into atom तर काय आसा मल्टिप्लाय करून बघा आन्सर किती येता 2 into 2 4 आणि √2 into √2 किती आतले 2 so 4 into 2 म्हटल्यारच
8xz माइनस साइन येता होय प्लस इंटू माइनस 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 इंटू प्लस माइनस माइनस साइन करेक्ट असा कन्फ्यूज झालं एका माइनस साइन असते बाकी काय प्लस साइन सो हे कसे बरोवता आता माइनस रूट 2x प्लस y प्लस 2 रूट 2 z सेम ब्रैकेट करत बरे माइनस रूट 2x प्लस y प्लस 2 रूट 2 z या आंसर मातशे डिफिकल्ट आसले असले म्हणजे एग्जामिंग क्वेश्चन कॉपी करप एक प्रॅक्टिस करप दी घातलेलं हे कॉपी करपाची गरज नाही एक्सप्लेन केलं आहे कसे येते करताना सायडीक करपाक कळना म्हाका कशें येयलो हो बरयलो बट 2 रूट 2 बरयलो गेस करया मग खंयचो फॉर्म्युला यूज जातलो क्यू बिन फॉर्म्युला नसता पळय A cube plus B. a cube plus b cube but आणि थोडे टर्म्स आसा ना पुढे जस्ट नॉट a cube plus b cube ना आणि थोडे हाफ स्क्वेअर आटले सो असो फॉर्म्युला खंयचो आसा ओके a cube b cube आसा मागीर कितें आसा असा एक फॉर्म्युला आसा न्हू खंयचो आसा स्क्वेअर बी मातो 3a स्क्वेअर b plus 3ab स्क्वेअर असो फॉर्म्युला आसा काय ना yes so फॉर्म्युला आसा पळय सो तो अप्लाय जाताना पळोवया दोन क्यूब आसा न्हू हेच्या फॉर्मान हाडूंक मेळटा जाल्यार पळोवया ओके सो 8 कोणाचो क्यूब जाता खंयच्या नंबराचो हय जाता कोणाचो 2 आचो 2 क्यूब इज 8 सो 2a द होल क्यूब बरोव येता हो टर्म आसा तो बरोव येता डायरेक्टली b क्यूब आता फुडें पळोवपाक जाय ह्या फॉर्मान येवपाक जाय हे टर्म्स आहा ते सो पळोवया 3a स्क्वेअर दॅट्स कितें जातलें 2a the whole square into b plus पयली पळोवया हो स्टेप येता काय ना तो हे मल्टिप्लाय करून हेका स्क्वेअर लावचो पडटलो 2 चो स्क्वेअर कितें जातलो 4 आणि हे स्क्वेअर जातले हांगा 3 आसा आणि 3 into 4 कितें जातले मागीर 12 हे स्क्वेअर मेळटा आणि b वय आसा ओके सो करेक्ट आसा आता फुडें पळोवया कितें जातले 3ab स्क्वेअर सो 3 into 2a into b multiply करा 3 into 2 6 a into b ab मेका स्क्वेअर आसा b स्क्वेअर आसा b स्क्वेअर जाल्यार ह्या फॉर्मान येता पळय सो ह्या आन्सर कितें जातले 2a plus b the whole cube हो फॉर्म्युला तो करेक्ट आन्सर नेक्स्ट प्रॉब्लेम असले हा फक्त मायनस साइन असते आणि हा सो तसे सेम जातले फक्त हे चेंज जातले a क्यूब मायनस b क्यूब मायनस 3a स्क्वेअर b असा फॉर्म्युला जातो हे जाते a मायनस b द होल क्यूब हो फॉर्म्युला अप्लाय जातलो सो हे सेम असेच बरोबर हे असेच जातले फक्त हा मायनस साइन असतले हे मायनस असतले हे आन्सर इज a मायनस b द होल क्यूब म्हणजे 2a मायनस b द होल क्यूब हे आन्सर जातो सेकंड इनपुट तुमकां अशे दोन क्यूब आसता आणि मायनस आसा आणि दोन टर्म्स आसा चड करून होच फॉर्म्युला लागपाक जाय स्क्वेअर बीन आसा असं आनी खंयच्या फॉर्म्युलान ना पळय म्हणजे दोनच फॉर्म्युला आहा क्यूब आणि स्क्वेअर आसता कॉपी करा क्वेश्चन करता सॉल्व हांगा क्यूब आसा स्क्वेअर आसा सो तोच फॉर्म्युला पळय बट हांगा आता 27 कोणाचो क्यूब जातलो सांग किती नंबराचो क्यूब आसा 27 करेक्ट 3 क्यूब इज 27 सो आय बरयता दिस इज 3 क्यूब मायनस 125 कोणाचो क्यूब 5 5 a द होल क्यूब a क्यूब मायनस b क्यूब जाले तर हे पळोवया मायनस 3a स्क्वेअर b जातले डायरेक्ट सबस्टिट्यूट करता a स्क्वेअर b किती जातले 3 स्क्वेअर जातलो 9 9 into 3 जातले 27 27 into 5 आन्सर किती येतले आता 35 3 कॅरी 5 गुणिले 10 11 12 13 135 येतले हय मल्टिप्लाय केल्यार वयलो स्टेप येता प्लस 3ab स्क्वेअर b स्क्वेअर
y the whole square. Y square जाता 25. 25 into 3 जातले 75. 75 into 3 जाल्यार 225 येतले. आणि a square. So पयल्या फॉर्मात आहे a cube minus b cube minus 3a square b plus 3ab square. The answer is a minus b the whole cube. So किती जातले 3 minus 5a the whole cube. Okay, plus. चार Yes, right. Pura. Pura salam. Record कर. Record कर दे salam. और 64 कौन सा मतलब 4 आता था 4 आता क्यूब 64 so 4a the whole cube minus 27 कौन सा आता क्या था 3 तो b the whole cube. So ये था 3 square b जाते हैं. ऐसे बनेगा 3a square b. से मल्टीप्लाई ब्रैकेट स्क्वायर लाइन ब्रैकेट मल्टीप्लाई करी तो यहाँ आंसर होगा करें तुम्हें चेक करो मैंने प्लस 3ab स्क्वायर 3 into 4a into 3b the whole square. ये फैक्टर्स की घातले a minus b the whole cube 4a minus 3b the whole cube. करता हूँ सारा इधर से और 27 कोणाचा क्यूब 3 चा 3p the whole cube जातले है म्हणजे मायनस आहे नसा आता हॉट 216 कोणाचा क्यूब झाला 6 चा क्यूब जाता हां सो हे करूया 1/6 the whole cube 1 cube 1 जातो आणि 6 cube झालं 216 असे करूया सो नेक्स्ट स्टेप किती आलो प्लस 3a square b 3 आता हे किती आता 3p the whole square into b किती असला आता 1/6 plus 3ab square a किती असा 3p आणि b square 1/6 the whole square. इथे जायला सॉल्व करून पोहायला हवा हे सॉल्व करून मग स्टेप येता येतलो और 3 असा म्हणजे 3 स्क्वेअर जातो 9 आणि हे 1/6 सो हे कट जाऊन 3 मिनिट्स 9/12 असा येता आणि p स्क्वेअर तरी तसे जे आता आपण स्क्वेअर ला आपण 36 घेतले आणि 3 into 3 9 घेतले 9 आणि 36 कट जातले 9 म्हणजे 9 9 4 दा 36 सो 1/4 उरतले ते किती पोन जागा वेळी गरज नाही काय कळले न्हू और क्यूब लागता म्हणून डायरेक्टली हे पण बरोवपाक जाय अशा या फॉर्मान 3a square b plus 3ab square अशे बरोवपाक जाय करून मोबाईल गरज ना पहिला स्टेप येतलो ऑफ कोर्स अशे दिल्ले आसतले प्रॉब्लेम सो डायरेक्टली आन्सर किती जातले 3p minus 1/6 the whole cube. Yes. कॉपी करा क्वेश्चन खंयचा फॉर्म्युला काय आसलो पळय दोनच क्यूब आसा खंयचा फॉर्म्युला दोनच क्यूब आसा तो स्क्वेअर न्हू क्यूब क्यूब हय क्यूब प्लस 2ab प्लस b 2ab म्हणजे टर्मच ना दोनच टर्म आसा आणि क्यूबूच आसा म्हणजे तो खंयचे plus b cube असं फॉर्म्युला दिला आहे करेक्ट हे किती असता फॅक्टर्स a plus b ब्रॅकेट a square minus ab plus b square याला तर फॅक्टर्स आहे सो किती घातलेले कसं करायचं सांग 25 कोणाचं क्यूब 3 चा क्यूब करेक्ट 3y द होल क्यूब प्लस 5z द होल क्यूब 5 क्यूब इज 125 या फॉर्म्युला मध्ये a क्यूब प्लस b क्यूब हे फॅक्टर्स किती असले a प्लस b 3y प्लस 5z ब्रॅकेट a स्क्वेअर ग्राम आता 3y द होल स्क्वेअर 3y the whole square minus ab 3y into 5z plus 5 the whole square. 5z the whole square. It is square है ना 3y plus 5z bracket 3 square मतलब 9 आणि y square हे जातले minus 3 into 5 is 15 y into z yz plus 25 z square. The answer. Second question करूया
तो क्वेश्चन असलो आता 64 n क्यूब मायनस 343 n क्यूब हे खंयच्या फॉर्मान आसा तशेंच थंय 2 क्यूब आसा आता फक्त म्हणजे मायनस सायन आसा खंयचो फॉर्म्युला कितें जातलो a क्यूब मायनस b क्यूब याचा फॉर्म्युला किती असता फॅक्टर्स अशें आसतले फक्त साइन चेंज आसतली a मायनस b आसतलो हांगा आनी थंय प्लस आसतलो करेक्ट आता अप्लाय केला फॉर्म्युला किती जातले 4m द होल क्यूब मायनस 7 n करेक्ट द होल क्यूब किती जातले फॅक्टर्स 4m मायनस 7n ब्रॅकेट a स्क्वेअर 4m as a square plus ab 4m into 7n plus 7n the whole square b square the square like 4m minus 7n 4 as square घातलो 16 m square आता होल स्क्वेअर लावायचे कारण आता स्क्वेअर लावायला लायला 4 आपण लायलो आणि m आपण लायलो होल स्क्वेअर झाला 16 आणि m स्क्वेअर is m square plus 4 into 7 28 m into n mn plus 7 square is 49 and n square is n square. That is answer. Okay, so lesson complete झाला finally. आणि कधी प्रॉब्लेम दिला मग बघा सिमिलर टाइप. हां, प्रॅक्टिस करा. नेक्स्ट क्लास सायन्स स्टार्ट करू. हां.